सो वेन यू आर लिस्निंग, आर यू लिस्निंग 100%? हा प्रश्न आहे. तुम्ही त्याला फिल्टर लावता म्हणजे नाही का, तुम्हाला जे ऐकायचं तेच ऐकता, तुम्हाला जे वाटतं तो म्हणतोय तोच तुम्हाला वाटतं की ही इज ऑर शी इज सेइंग राईट, अँड देअरफॉर यू सी ऍक्टिव्ह लिस्निंग स्किल विल बी लाईक कम्फर्टेबल आय कॉन्टॅक्ट, डिलेइंग इव्हॅल्युएशन, मेंटेनिंग अटेन्शन. म्हणजे नाही का, आर यू रिअली मेंटेनिंग अन आय कॉन्टॅक्ट वेन यू आर लिस्निंग? सम पीपल म्हणतो नाही का, दे विल लुक अँड नाही का, आय कॉन्टॅक्ट पाहिजे ना, तुम्ही बघताय म्हणजे आपण कसं म्हणतो, डोळ्यात डोळे घालून बोल, तसं बोलू नको. आपल्याला कळतं की ही इज सेइंग ट्रुथ और ही इज सेइंग फॉल्स. तर मग ते तुम्ही, आर यू वेन यू लिस्निंग यू रिअली मेंटेन आय कॉन्टॅक्ट और यू लुक हिअर अँड देअर? सम पीपल मतलब नाही, यू आर टॉकिंग अँड दे आर लुकिंग हिअर. वी हॅड वन पर्सन यूज्ड टू लुक डाऊन और यूज्ड टू लुक अप और ही विल लुक साइड, तोंडाकडे कधीच नाही. यू आर गेटिंग माय पॉइंट? So that is not an active listening. When you are listening, you should make an eye contact. But when you are making an eye contact, ते पण म्हणजे किती वेळ ठेवायचं याला पण. Some people will make an eye contact. त्याला पण लिमिटेशन आहे ना, नाही का? प्रत्येक कल्चर नुसार व्हेरी होणार. काही कल्चर मध्ये चालतं आय कॉन्टॅक्ट, काही कल्चर मध्ये नाही चालत. मग कोणत्या कल्चर मध्ये तुम्ही ते पण तुमच्या लक्षात घ्या, तो बॅकग्राऊंड घ्यावा लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल whether you are going to make an eye contact, are you really listening to feelings, are you asking appropriate questions, right? All this at one place, what you are saying, what you are hearing, and this is at another place, another level of communication which is called as non-verbal communication. म्हणजे तुम्ही जे शब्दांमध्ये बोलून दाखवत नाही पण तुमच्या एक्सप्रेशन मधून बोलून दाखवत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं त्यांनी म्हटलं ओव्हरऑल थिंग्स सीम टू बी ओके, असं एक वाक्य, ओव्हरऑल थिंग्स सीम्स टू बी ओके. म्हणजे कसं पण तुम्ही कसं बोलता त्याच्यावर आहे ना. ओव्हरऑल थिंग्स सीम्स टू बी ओके, चिडले आहे की नाही, कसे आहेत तुम्ही, बरं आहे की नाही, कसे नाही, बरे आहे की नाही, कसे आहेत तुम्ही, एकदम छान, एकदम बरं आहे. डिफरंट शब्द कसा सेम, बरं आहे पण तुम्ही चिडलेले आहेत का, तुम्ही कसे आहेत कळतं ना त्याच्यातून. मग तुम्ही नॉन व्हर्बली, आता समजा मी त्याच्याकडे आलो त्याला विचारलं कसं आहे, बरं आहे. मग मी समजा हिला जाऊन म्हटलं देवावड ते रागवलेले आहे, मग ही जाऊन सांगते तू काय म्हटलं, मी काय, मी म्हटलं बरं आहे का नाही. तो मान्यच करणार नाही कारण तरी शब्द बरोबर पकडला ना, पण मी पण मान्य करणार नाही कारण मी फिलिंग पकडले. यू आर गेटिंग माय पॉइंट? म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अपील होणं लक्षात घ्या व्हर्बल पेक्षा. शब्द कोणी ऐकत नसतं, तुम्ही कसे बोलता हे लोक ऐकत असतात. हाऊ यू आर कम्युनिकेटिंग. सम पीपल दे कम टू द ऑफिस, वी शुड नो ना, कंटेक्स्ट माहित पाहिजे कसं आहे काय, वेअर यू आर स्टँडिंग. सम पीपल विल कम टू द ऑफिस, कधी कधी दे कम टू माय ऑफिस, दे विल कम अँड सर सरळ उभा राहिलेले. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. Some people they will come. आम्हाला सुट्टी पाहिजे. How you are communicating? येते का तुमच्या लक्षात? That shows what is going on in your mind. That shows. तर म्हणून तुमच्या हावभाव, तुमचे एक्सप्रेशन म्हणून ना त्याच्यावर कंट्रोलच नाही. तुम्हाला वाटतं मी शब्द सांगेल आणि मी सुटेल. म्हणजे तो म्हटला की मी बरं आहे म्हटलं होतं, एवढं सांगून तो सुटणार का? नाही, मी लावून धरणार तो कसा म्हटला. तुम्हाला पण असं वाटतं मी शब्द सांगेल मी सुटेल, मी शब्द सांगेल मी सुटेल, असं होणार नाही. लोक शब्द कॅच करत नाही, लक्षात घ्या. लोक काय कॅच करतात? तुमचे फिलिंग्स, तुमचे एक्सप्रेशन्स. तर दे आर गोइंग टू बी देअर. नेक्स्ट प्लीज. राईट. सो इट इज देअर. कल्चर आहे नॉन व्हर्बल बेसिस मध्ये. फेशियल एक्सप्रेशन्स आहेत. हाऊ यू एक्सप्रेस, आर यू हॅपी, आय कॉन्टॅक्ट, आर यू गेझिंग एट दी आईज. नाही का आपण म्हणतो ना की डोळ्यात डोळे घालून, म्हणजे डोळ्यात डोळे घालून कोण म्हणू शकतो? मनात काही नाही तोच है ना. जसं ते शेर वेर असायचे नाही का, आंखें हमेशा सच बयान करती, वॉट एव्हर असं. सो देअरफॉर पीपल विल टेल यू टू मेक एन आय कॉन्टॅक्ट अँड देन टॉक. Why they insist on eye contact? Because when you make an eye contact, that time you are really listening, really telling truth. You cannot tell truth without making an eye contact. मतलब नहीं क्या? Unless you are telling lie ना, then it's very difficult to make an eye contact. मग तुमचे एक्सप्रेशन कसे आहेत? काही लोक डेंजर एक्सप्रेशन देतील. How you are expressing, मतलब that is also important. So your facial expression, your postures are there, your gestures are there, your voice is there.
what kind of pitch you are using in your voice. Some people will like raise their voice, some people are low in their voice, some people are constant in their voice. मग तुम्हाला म्हटलं ना कोणत्या कल्चरमध्ये तुम्ही, त्याच्यावरून पण ते ठरतं की कशी व्हॉइस वापरायची, कोण कोणासोबत बोलले, बॉसशी बोलताना आणि स्टुडंटशी बोलताना डिफरंट. तीच गोष्ट नहीं क्या? आप किसी को, आपका कोई जूनियर है, आपको इसने पूछा फंक्शन को तिकडे चालू आपके बॉस पूछे तिकडे चालू एव्हरीथिंग गेट चेंज. शब्द कसे राहिले सेम, तिकडे चालू आहे. बट your gestures, your expressions, they change. So when you are communicating, you should take care of all these. You generally take care of what is being said. You should take care of in what context. Next week we will see. So personal space, high distance, high. Some people, if it is an introvert person, he does not like to come close to a person. If he is an extrovert, he doesn't mind. There are some people, there are some, we had some cultures where मतलब असं नाही का जवळ घेणार, कसं चाललंय, काय चाललंय, हातात देणार. मग जनरली तुम्हाला लहान बाळ आणि एकदम म्हातारे जे लोक असतील त्यांना असं जवळ घेतलं तर बरं वाटतं नाही का, दे फील गुड. बट यंग पीपल कॅनॉट डू दॅट. म्हणजे दे मे फील लाईक डुईंग दॅट बट दे कॅनॉट डू दॅट. मग ते अलाउड नाही ना कल्चरमध्ये. मग तुमचं कल्चर काय आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवणार की पर्सनल स्पेस किती देणार तुम्ही. काहींना आवडतं शेक हँड करायला, काहींना नाही आवडत शेक हँड करायला. तो पर्सनल स्पेस आहे त्यांचा. मग तो तुम्हाला माहित पाहिजे समोरच्याला कम्युनिकेट करताना की यांच्या कल्चरमध्ये हे चालतं का. यू गो अँड यू शेक हँड, त्यांना काय आवडते. काही कल्चर म्हणू शकतो इव्हन डिड नॉट शेक हिज हँड, त्यांना वाईट वाटेल. कल्चर आहे ना शेवटी, है ना. म्हणजे यू वेअर, आपल्याकडे कसं काही ठिकाणी गेले तुम्ही तर ते यू गो इन गुरुद्वारा अँड ऑल, तर दे विल कव्हर देअर म्हणजे नाही का हेड, देन ओनली दे विल अलाउ. बट यू गो इन अ चर्च और समवेअर एल्स, देअर इट इज नॉट अलाउड टू वेअर अ हॅट अँड ऑल, दॅट इज कन्सिडर्ड एज डिसरिस्पेक्ट. मग तेच कल्चर आहे, तो त्या एरियाचं काय कल्चर. मग त्या कल्चरमध्ये हँडशेक चालतं का तुम्हाला माहित पाहिजे. बरं हँडशेक करायला जायचं तुम्ही. सो यू शुड नो त्यांना किती स्पेस पाहिजे, त्यांना कसं नको. लाईक आय विल नॉट हॅव दॅट रिपोर्ट फिनिश बाय फ्रायडे, गुड मंडे डू, एवढं वाक्य. माझी रिपोर्ट फ्रायडे पर्यंत होणार नाही, मी सोमवारी दिली, चालेल का. तुम्ही कसं म्हणता याचे अर्थ वेगळे होऊ शकतात. माझी रिपोर्ट काय फ्रायडे पर्यंत मंडेला देईल म्हणजे तुम्हाला काही घेणं नाही, त्याला कधी पाहिजे. माझी रिपोर्ट फ्रायडे पर्यंत नाही होणार, मंडेला देऊ का. माझी रिपोर्ट फ्रायडे होऊच शकत नाही, मी मंडेला देऊ का. शब्द कसे सेम, बट हाऊ यू आर एक्सप्रेसिंग. बरेच लोक शब्दांवर खूप फोकस करतात. वोकॅब्युलरी शिका, टेन्स शिका, ग्रामर शिका, अंक शिका, म्हणजे ते शिका असं नाही. ते शिका तुम्ही, आता काय पण नका उलट पालट, ते गरजेचंच आहे. पण यू शुड ऑल्सो लर्न लाईक द वे यू आर एक्सप्रेसिंग इट. इट्स नॉट ओनली वर्ड्स विच आर इम्पॉर्टंट. मी किती वेळा तेच सांगतोय, हाऊ यू आर एक्सप्रेसिंग देम, दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट प्लीज. राईट. सो ॲज आय टोल्ड, वेन यू आर trying to focus on what is to be communicated, you should focus on how it is to be communicated. फक्त what हे महत्त्वाचं नाही, how हे पण महत्त्वाचं. नेक्स्ट प्लीज. राईट. सो बेसिकली ॲज आय टोल्ड, दे आर नॉट व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे असं नाही, कॉम्बिनेशन आहे ते पण. मग ते तुम्हाला एक्सपिरियन्सने येईल. खूप वेळा तुम्ही जेव्हा करताल, बोलताल, तेव्हा तुम्हाला ते येईल. म्हणजे असं अचानक एका दिवसामध्ये तुम्ही काही गुड कम्युनिकेटर होताल का. नाही. तुम्ही आजपर्यंत जे घडले ते एका दिवसात घडले का. नाही. मग तुम्ही इथून पुढे पण जे घडताल ना त्याला वेळ लागेल, पण त्याला प्रोसेस करायला लागेल, है ना. आप आज तक जैसी लाइफ जी रहे थे, आज तक आप जैसे बात कर रहे थे, वो आज आप सीखे क्या. नहीं, बचपन से आज आप 15, 16, 17, 18, 20 साल के हो गए, और अभी आज आपने डिसाइड किया की मी चेंज करेल. 8 दिवस तुम्ही करून बघता, तुम्हाला आपलं चेंज होणार नाही. मग 20 वर्ष तुम्ही जे बावटपणा केलाय, किंवा 20 वर्ष तुम्ही इथपर्यंत आलेत, 1 वर्ष तर द्या चेंज करण्यासाठी, पण तुम्ही देतच नाही, वेळच देत नाही. मग त्याला प्रॅक्टिस करावी लागेल. नेक्स्ट प्लीज. राईट. सो बेसिकली देर आर डिफरंट वेज बाय विच यू कॅन डू इट. नेक्स्ट प्लीज. राईट. सो यू कॅन ऑल्सो, मतलब नाही की मोस्ट ऑफ टाइम गिव्ह अ कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. म्हणजे सी, फीडबॅकला जाण्याआधी मतलब नाही क्या, वेन यू आर लिसनिंग यू गिव्ह अ फीडबॅक वेदर यू गॉट इट राइट और नॉट, है ना. मैंने जो आपको बोला वो आपको समझा कि नहीं, ये आपने बताना भी बहुत जरूरी है, तब कम्युनिकेशन खत्म होता है ना.
मेरे पास कोई आया, मैंने उसको बोला 1 ग्राम स्टार्च घे, 100 ml पाण्यामध्ये टाक, गेल निघून. हो तर म्हण, आहे की नाही? तो हो म्हटला, मग मला कॉन्फिडन्स येईल ना की त्याला कळालं. मग दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज गिव्हिंग अ फीडबॅक. सो यू हॅव टू बी स्पेसिफिक इन गिव्हिंग अ फीडबॅक. यू हॅव टू ऑफर अ सोल्युशन व्हेन यू आर गिव्हिंग अ फीडबॅक. तुमचा मला काहीच कळत नाही, हा एक फीडबॅक आहे. तुमचा मला ते इंग्लिशमुळे काही कळत नाही, तुम्ही जर मराठीचा वापर केला तर बरोबर, हा एक फीडबॅक. म्हणजे फक्त प्रॉब्लेम सांगणे हे फीडबॅक नसतं. फीडबॅक कधी द्यावा माणसाने, जर त्याच्याकडे त्याचं काही सोल्युशन असेल तर फीडबॅक द्यावा, नाही तर देऊच नाही. स्पेसिफिक फीडबॅक द्यावा. तुम्ही बावटे हे फीडबॅक नसतो. तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन मधलं अमक कामामुळं मला त्रास झाला, हा फीडबॅक आहे. तुमच्या टीचिंगच्या ह्या प्रॅक्टिकलमुळे, ह्या लेक्चरमुळे, ह्या टॉपिकमुळे आम्हाला प्रॉब्लेम झाला, हा फीडबॅक आहे. यू आर गेटिंग माय पॉईंट. असं मोगम फीडबॅक असतो कधी, दॅट इज म्हणजे तो समोरचा पण घेणार नाही तो फीडबॅक. स्पेसिफिक जर तुम्ही सांगितलं तर फीडबॅक आहे. तुम्ही म्हणा तू बाबा आहे म्हण चल, पण तुम्हाला कोणी स्पेसिफिकली सांगितलं नाही का, तू नाही का असं तुझा चेहरा कस तरी दिसतोय, पण तुझ्या चेहऱ्यावर इथं काळा डाग आहे, मग तो जास्त अपील होतो. ज्यांनी स्पेसिफिक सांगितलं काय आहे, मग तो अपील होतो. पण तुम्हाला म्हटलं असं आहे, तुम्ही पण म्हणतो स्पेसिफिक सांगितलं, त्यांनी स्पेसिफिक सांगितलं, तुम्ही स्पेसिफिकली शोधता काय झालं एक्झॅक्टली. फीडबॅक कधी कशासाठी देतो आपण, त्याच्यामध्ये बदल व्हावा म्हणून. मग तो फीडबॅक तुम्ही कसा दिला पाहिजे, स्पेसिफिक. फीडबॅक कसं दिलं पाहिजे, स्पेसिफिक. आणि फीडबॅक यू शुड ओन, इट शुड बी फेस टू फेस. दुसऱ्यांना सांगू फीडबॅक. काही लोक फीडबॅक दुसऱ्यांनाच, म्हणजे शी टीचेस मी अँड आय डोंट अंडरस्टँड व्हॉट यू आर टीचिंग अँड आय गो अँड टेल हर, यांचं काही कळत नाही. दॅट इज नॉट फीडबॅक. फीडबॅक फेस टू फेस, त्या माणसाचं त्या माणसाला त्याच्या तोंडावर, दॅट्स फीडबॅक. यू आर गेटिंग माय पॉईंट. तर तो फीडबॅक असतो. आपल्याला ते फीडबॅकचे कन्सेप्ट चुकलेले आहेत. काही जणांना वाटतं मग बरोबर आहे ना, त्यांचं कळत नाही तर आम्ही सांगणारच, त्यांना सांगा ना. ते काहीतरी करू शकतात. तुम्ही त्यांना जाऊन सांगितलं तर ते काहीतरी करू शकतात. आय हॅड वन टाइम आय हॅड अ कंप्लेन ऑफ सम ऑफ द टीचर अँड स्टुडंट यूज टू कम अँड टेल मी, आम्हाला त्यांचं काहीच कळत नाही, आम्हाला त्यांचं काहीच कळत नाही. आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं नाही म्हणजे मग त्यांना सांगा. मग त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं बहुतेक, मग त्यांनी त्यांचं टीचिंग मेथड चेंज केलं. मग ते माझ्यापेक्षा फेवरेट टीचर झाले त्याच विद्यार्थ्यांचे. दॅट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. फीडबॅकमुळे बदल होतात. तुम्ही तसा फीडबॅक देता का, हा प्रश्न आहे. बट फीडबॅक आपला कसा असतो, नॉन स्पेसिफिक, राईट. ओन अ फीडबॅक रादर दॅन डिसओन. यू डिसओन म्हणजे तुम्हाला त्यांचं कळत नाही. म्हणजे मला समजा दीक्षित सरांचा एन्झायमॉलॉजी कळत नाही आणि मी समजा सरांना फीडबॅक, सर मुलं म्हणत होते कळत नाही. म्हणजे कोणाला कळत नाही, मला. आणि मी नाव कोणाचं घ्यायचं, मुलं. तू सांग ना तुझं काय आहे. फीडबॅक तुम्ही दुसऱ्याच्या फीडबॅकला जबाबदार नसता, तुम्ही कोणाच्या फीडबॅकला जबाबदार असता, स्वतःच्या. आणि जर नसताल तर देऊ नका, कारण तुमचा फीडबॅक नाही. ओन फीडबॅक, ओन इट, ओन द फीडबॅक. यू डोंट डिसओन. आपण आपला फीडबॅक डिसओन करतो, माझं काही नाही. म्हणजे मी बोलणार पण माझं काही नाही, म्हणजे काय वावड पण आहे, राईट. आता एक एक घेतलं ना खूप वेळ जाईल आपल्याला. अजून 2 सेक्शन्स घ्यायचे. म्हटलं इन्फॉर्मेशन पाहिजे, ओपन पाहिजे, हेल्पफुल पाहिजे. नेक्स्ट घे. सो फीडबॅक रेग्युलर पाहिजे, रेसिप्रोकल पाहिजे, डिसिजन काहीतरी त्याच्यावर घेता आला पाहिजे. नेक्स्ट प्लीज, राईट. सो नेगेटिव्ह फीडबॅक पण देताना मतलब नाही का, यू हॅव टू व्हेरी केअरफुल. मतलब व्हेन यू आर गिव्हिंग अ नेगेटिव्ह फीडबॅक टू द पर्सन, म्हणजे तो असा डाऊन नाही झाला पाहिजे. फीडबॅक देताना त्याला काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह सांगून, मग त्याच्यातली निगेटिव्ह गोष्ट सांगून मग तो फीडबॅक दिला पाहिजे. नेक्स्ट प्लीज, राईट. सो बेसिकली देर आर नंबर ऑफ गाईडलाईन्स, नंबर ऑफ स्टेप्स. यू डोंट अटॅक अ पर्सन, यू डू दिस, यू डू दिस, यू डू दिस, यू डू दॅट, असा फीडबॅक नसतो. एकानंतर 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 एक. एका वेळेस किती फीडबॅक दिला पाहिजे, एक. मतलब आप उसको गुनाह के कटघरे में ही खरं कर देंगे. ते कुकराय सर म्हणले फीडबॅक दिलं पाहिजे, मग घरी जाऊन सांगणार आपल्या आईला, तू अशी तू तशी तू तशी तू तशी. सर म्हणले मनात ठेवायचं नाही, फीडबॅक देऊन टाकायचं. माय फीडबॅक. तसं नाही. म्हणजे मॉनिटर करून टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट. फीडबॅकचा मेन उद्देश लक्षात आला पाहिजे आपल्याला, की समोरच्या व्यक्तीला सुधारण्याचा, आप सुधारने का मौका देने वाले, दॅट इज फीडबॅक. दॅट इज फीडबॅक. फीडबॅक इज नॉट म्हणजे त्याला त्या पोस्ट म्हणून काढून टाकायचं, दॅट इज नॉट अ फीडबॅक. तो कट झाला एखाद्याच्या अगेन्स्ट. तुम्ही फीडबॅक जेव्हा देता म्हणजे काय, तुम्हाला वाटतं की तो पर्सन सुधारला पाहिजे,
तुम्हाला वाटतं की तो पर्सन तिकडे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली पाहिजे, हा फीडबॅक आहे. फीडबॅकची कन्सेप्ट माझ्या लक्षात आली पाहिजे. नेक्स्ट प्लीज. राईट. सो आर डिफरंट वेज in which you can do it. Many of the times मतलब when you are talking, context is also important. In what context you are talking? कुठे आहेत तुम्ही? म्हणजे कॅनव्हास आहे, पेंट करताय ना तुम्ही. कॅनव्हास जो आहे ना तो कंटेक्स्ट आहे तुमचा. तुम्ही रस्त्यात चालले, कोणी विचारलं हाऊ आर यू, तुम्ही फाईन. तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, तुमचं कालच ऑपरेशन झालंय आणि डॉक्टरचे काय होईल, फाईन. मग तुम्ही म्हणता ना इथं दुखतंय, असं होतंय, चक्कर येते, मग त्यांनी हाऊ आर यू विचारलं वेगळं, हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये डॉक्टरनी विचारलं, येते का लक्षात, आणि रस्त्यात तर कोणी विचारलं हाऊ आर यू ते वेगळं. म्हणजे कंटेक्स्ट पण माहित पाहिजे, कोणत्या कंटेक्स्ट मध्ये चाललंय. कंटेक्स्ट खूप महत्वाचं आहे कम्युनिकेशन मध्ये. आपण बऱ्याच वेळेला कंटेक्स्टच विचारतो की कशाच्या संदर्भात, ज्याला तुम्ही म्हणता कशा संदर्भात, चर्चा कशा संदर्भात चालली आहे ते माहित पाहिजे तुम्हाला. नाही तर भलतच म्हणजे ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय, ह्याचं काहीतरी, कधी कधी आपण बोलतो पण मग नंतर आपल्याला कळते हे वेगळ्या व्यक्तीबद्दल बोलतो, मी वेगळ्या व्यक्तीबद्दल बोलतो. कंटेक्स्ट तर माहित पाहिजे कशा संदर्भात बोलतोय. संपेमध्ये आमकी मुलगी खूप चांगली, पण कशा संदर्भात, म्हणजे अभ्यासात चांगली आहे का तुम्ही स्थळ आणलंय. कंटेक्स्ट माहित पाहिजे ना. कम्युनिकेट करते ही मुलगी खूप चांगली का, मग कंटेक्स्ट माहित पाहिजे. मी पहिले विचारतो काय नेमकं काय, म्हणजे फॉर व्हॉट, आमचे टीचर कसे आहेत, फॉर व्हॉट ना, ते कंटेक्स्ट माहित पाहिजे. शुड नो द कंटेक्स्ट. कशाच्या संदर्भात चर्चा, हा खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत, खूप चांगले म्हणून मोकळे. येते का लक्षात. तुम्हाला वाटलं स्वभाव विचारत होते, पण ते अकॅडमीत विचारत होते त्याचा, आणि अकॅडमीमध्ये वेगळं पेपर पब्लिश केलं नाही, काहीच केलं नाही, तुम्ही तर म्हटले खूप चांगले खूप चांगले, झालं गोळ. तुम्ही विचारलं पाहिजे कशा संदर्भात विचारता. तुम्ही त्यांच्या अकॅडमिक्स बद्दल विचारताय, टीचिंग बद्दल विचारताय, कॅरेक्टर बद्दल विचारताय, कशाबद्दल विचारताय. कंटेक्स्ट माहित पाहिजे ना. नुसतीच चर्चा, संदर्भ काहीच नाही त्याला. दॅट इज नॉट डन. नाही का. डू यू क्वेश्चन वेन यू टॉक, हा पण प्रश्न आहे. कम्युनिकेट करताना तुम्ही प्रश्न विचारता का. मगाशी तुम्हाला मी म्हटलं स्ट्रेस मिळवणं झालं लेक्चर, काही काही प्रश्न नाही. आता हे कम्युनिकेशन स्किल. प्रश्न वेन यू आर टॉकिंग, सपोज सर इज टॉकिंग टू मी समथिंग, मला कळत नाही, सर मला म्हणतं ते आज झालं, अरे तुला सांगितलं होतं ना ते मी असं तसं. मी म्हणतो सर तुम्ही ते मागच्या वेळेस जी कॉन्फरन्स झाली होती त्या संदर्भात बोलताय का. मग मला तो रेफरन्स आहे. सर मला लगेच म्हणतो नाही त्या संदर्भात नाही रे, ते इंडस्ट्रियल वर्कशॉपच्या संदर्भात बोलतो. दॅट इज क्वेश्चनिंग स्किल. म्हणजे काय होतं की मी जर प्रश्न विचारला नसता तो, तर सगळं चुकीच्या डायरेक्शन मध्ये सगळी कम्युनिकेशन गेली असते. मग तुम्ही क्वेश्चन पण कधी विचारू शकता, तुम्ही तिथं असले तर. तुमचं चाललंय जाऊ दे बोलू दे, यांचं झालं का मला जायचंय. तुम्ही ऍक्टिव्ह लिस्नर पाहिजे, त्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे त्यामध्ये, तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारताल की काय चाललंय नेमकं, तुम्ही कशा संदर्भात. प्रश्न पण वेगळे विचारतात. काही काही प्रश्न म्हणजे अदालत मध्ये हा या ना असं असे, आप वहां पे थे, हा या ना, असेच प्रश्न. दॅट इज कॉल्ड द क्लोज्ड क्वेश्चन. त्याला उत्तर एकच अपेक्षित आहे, येस किंवा नो. अशा प्रश्नांचा काही फायदा होत नाही जास्त. आता कधी कधी तसं करावं लागतं, बट एक जनरल जर इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे, तुम्हाला समोरच्याकडून काहीतरी माहिती पाहिजे, तर तुम्हाला असे क्लोज क्वेश्चन विचारून जास्त माहिती मिळणार नाही. तुला पुढे शिकायचं आहे का नाही, मग ते म्हणते सर येस ऑर नो. तर काय सांगू शकत समोरचं काय सांगा, तुम्ही त्याला ऑप्शन दोनच दिले, येस किंवा नो. नो म्हटली घरी गेली बिचारी. म्हणली सर मला शिकायचंय पण माझी मम्मी नाही म्हणते, मग तुम्ही मॅडमला सांगता माझ्या आईशी बोलायला, मग त्याचं काही सोल्युशन नाही. तुम्ही प्रश्न पण कशी, ती पण स्किल आहे ना प्रश्न विचारणे. काही जण म्हणजे खूप डेंजर प्रश्न विचारतात, असं ते विचारूच नाही. ते एक्सटर्नल एक्झामिनर कसे असतात तसं. मग एक काही प्रश्न म्हणून तिथं म्हटलंय, अ क्लोज क्वेश्चन इज व्हेरी स्पेसिफिक विथ अ येस ऑर नो रिस्पॉन्स. हॅव यू कम्प्लिटेड द केस स्टडी रिपोर्ट. याचं उत्तर काय असू शकतं, येस किंवा. पण मला जर अजून डिटेल पाहिजे तर मी काय विचारणार.